आता उद्धव ठाकरेवरती फक्त सुनता करायची बाकी राहिली अशी वेळ आलेली आहे. बघा सोमवारी उद्धव साहेबांची जी 20 आमदार आहेत आणि काही 8 का 6 तऱ्हेचे खासदार आहेत, यांची एक बैठक होती. मग या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडला गेला, तो म्हणजे आपली जी नैसर्गिक युती होती, भाजपसोबतची जी युती होती, ती युती तोडून आपण खरंच एक मोठी चूक केली आहे. पण आपण ज्या आघाडीसोबत आलो, ही तर आपली आघाडीची ना आपली वैचारिक पण नाही आणि नैसर्गिक पण नाही. हे कोणतीच युती नाही. कारण आपलं हे हिंदुत्वावरती पार्टी आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी ही एक लिबरल पार्टी आहे. मग यातूनच आपली घुसमट होते, जी आपली पराजयाची जी मालिका लागलेली आहे. आपण आता सध्या एक काळ असंच चालत राहिलं तर एक काळ असा येऊ शकतो, आपण पूर्णपणे याखाली दबून जाऊन जी आपली पार्टी आहे, ती पार्टी पूर्ण नामोनिश होईल. आता 2024 मध्ये 20 आमदार आलेले आहेत. आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेची आता निवडणूक आहे, त्यामुळे मनपा आहेत. त्यामध्ये आपलं जे अस्तित्व आहे राहणार आहे का? पुढली गोष्ट आहे ती म्हणजे येणारी जी विधानसभा असेल 29ची, त्यावेळेस आपलं एकही आमदार निवडून येऊ शकत नाही, याची गॅरंटी त्यांना वाटली असावी. मग त्यावेळेस प्रत्येक आमदार सांगत होता की आपण एक अलग व्हायला पाहिजे, वेगळं व्हायला पाहिजे. पण यावेळेस फक्त दोघं असे होते, एक आदित्य ठाकरे आणि दुसरा तो म्हणजे सकाळी 9चा भांडूपचा भोंगा असं राऊताचा संजय. यांनी दोघांनीच फक्त सांगितलं की आपण जर याच्यासोबत नसू तर आपण एक विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष एक स्ट्रॉंग होणार नाही. आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो, यांचा विरोधी पक्ष नेताच राहिला नाही तर मग तो पक्ष स्ट्रॉंग करून करणार काय, हा एक मुद्दा या ठिकाणी होतो. आणि ते बोलले की जर आपण यांच्यासोबत असो तर आपण जर व्यवस्थित राहू, म्हणजे व्यवस्थित म्हणजे कसं, कुणीतरी आपल्यासोबत आहे असा आपल्याला भास होत राहील, ते असं या ठिकाणी बोलले होते. आणि ते आग्रही आहेत की आम्ही आघाडीसोबत राहू, आम्ही आघाडीत राहू. आता उद्धव साहेब सोडून द्यावं, पण ते आदित्यचं आता वय आहे, ते माझ्या वयाचं पोरग आहे, आजचं पूर्ण करिअर बाकी आहे, आयुष्य बाकी आहे. तोपर्यंतच्या हातामध्ये कटोरात घेऊन जायची तरी वेळ येणार नाही ना, हा एक मोठा प्रश्न आहे. एक जरा मागचं बघून घ्या. ज्यावेळेस उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडून त्यांनी हिरव्याची गुलामगिरी करायचा विचार केला, त्यावेळेस एक विशाळगडावरचं अतिक्रमणाची गोष्ट आली होती. त्यावेळेस संभाजीराजे यांनी अतिक्रमण काढायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस ह्यांनी फिरकून सुद्धा तिथं बघितलं नाही उद्धव साहेबांनी, आणि त्यावर त्यांनी काय बोललं सुद्धा नाही. या ठिकाणी बोलतो काय मी, कारण ज्या व्यक्तीनं, ज्या पक्षानं, उद्धव साहेबांच्या शिवसेनेनं हिंदुत्व सोडलंय, त्यांनी जवळ केलेलं आहे मुस्लिमत्व, हिरवं, आणि याच्यासोबत सुद्धा ते नाहीत. भले ती हिंदू सोबतही नाहीत, भले ती मुस्लिम सोबत सुद्धा नाहीत. आणि महत्वाची गोष्ट काय, ज्यावेळेस वक्फ बोर्डाचं बिल मांडलं होतं संसदेमध्ये, त्यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरेंचे खासदार त्या भवनातून बाहेर गेले होते. आणि त्याचा एक उत्पात म्हणा किंवा विरोध म्हणून काही मुस्लिम कार्यकर्त्यांच्या बंगल्यावरती मोर्चे घेऊन आले आणि ते त्यांनी सांगितलं होतं की उद्धव गद्दार आहे. उद्धव गद्दार काय, उद्धवनं गद्दारी ही हिंदुत्वाशी पण केलेली आहे, उद्धवनं गद्दारी ही मुस्लिमांची सुद्धा केलेली आहे. महत्वाची गोष्ट कशी आहे, आता उद्धव ठाकरेंचा पारंपरिक मतदार हा हिंदुत्ववादी होता, पण तो पूर्णपणे शिंदेसोबत गेला. आणि जो मतदार उरला ते फक्त काही मोजके लोक उरले हिंदुत्वाशी निगडीत असलेले. बाकीचे जे लोक आहेत ते बाकी पूर्ण ह्यांना जे वोट शेअर आले, ती वोट शेअर आलेलं आहे ते काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं. म्हणजे हिंदुत्व जे मतं आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी घटले गेले आहेत. मग हे हिंदुत्व मतं घटले, त्यांना फक्त मुस्लिमांचे मतं जर मिळत असतील तर मग ऑफकोर्स त्यांना मुस्लिमाविषयीच बोलावं लागणार आहे, त्यांना मुद्दे उचलून धरावे लागणार आहेत आणि त्याला पूर्ण गोष्टी ह्या मुस्लिमांचीच कराव्या लागणार आहेत. एवढी गोष्ट 100% या ठिकाणी आपण खरी समजूया. मग या दोन्ही गोष्टीवरनं एक गोष्ट लक्षामध्ये आली की उद्धव ठाकरे ना तिकडं आहेत ना इकडं आहेत. ते नाही हिंदुत्व खुलेआम पुकारू शकतात, स्वीकारू शकतात, नाही ते मुस्लिमांचं ते पूर्णपणे धर्म ते स्वीकारू शकतात. नाही ते सभामधनं माझ्या हिंदू बंधू भगिनींनी म्हणू शकत नाहीत आणि ते सभामधनं सलाम अलैकुम पण म्हणू शकत नाही, अल्लाहू अकबर म्हणू शकत नाहीत. कारण काय, कारण तेच आहे, नाही ते स्वीकारू शकतात, नाही ते हे स्वीकारू शकतात. मग अशा वेळेस त्यांचे गोचे झाले पूर्ण, त्याला कळत नाही नेमकं करायचं काय. आपल्यापासून जी पार्टी वेगळी झाली, जे काही लोक सोडून गेले
ते लोक आपल्यापेक्षा जास्त जागा निवडून आणले, त्यांनी सांगितलं, त्यांनी दाखवून दिलंय की शिवसेना खरी आमची. आता एवढं झालेलं आहे, हिंदुत्वावरती एकनाथ शिंदे यांनी 50च्या वरती आमदार निवडून आणलेले आहेत. मग अजून सुद्धा जर उद्धव साहेबांचे डोळे तर उघडले नसतील तर खूप अवघड आहे. बघा, विधानसभेपूर्वी तर उद्धव साहेब इकडे आले असते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं असतं, ठीक आहे माझ्याकडे चुकलं, यांचे हातपाय जोडले असते, माफी मागितली असती, त्यावेळेस अजून सुद्धा यांच्याकडे लोक आले असते आणि अजून सुद्धा ही शिवसेना परत उभी राहिली असते. पण यावेळेस त्यांच्याकडे तोंडच नाही इकडे यायला, कारण त्यांनी असे कांड, त्यांनी अशा गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, त्यांनी असं विष पेरून ठेवले काही काळामध्ये मागच्या, ते त्यांना इकडे यायला तोंडच नाही. ते कुठल्या तोंडाने ते इकडे येणार आघाडीसोबत, युतीसोबत? त्याकडे यायचं कुठले ठोस मुद्देच नाहीत. आणि त्यांनी त्यावेळेस असे काही गोष्टी बोललेल्या आहेत, घालून पाडून चेक थर्ड क्लास गोष्टी, त्यामुळे ते कुठलं तोंड घेऊन ते इकडे येतील, तिथं हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडतोय. मग अशा वेळेसच बघा, बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक भाषण आठवत आहे, आणि ते ठाकरेंनी भाषणामध्ये काय बोललं होतं ते आत्ता खरंच या ठिकाणी या घडीला मला तुम्हाला ऐकावंच आहे. पण त्यापूर्वी एक गोष्ट, जर हिंदुत्वाच्या विरोधामध्ये, हिंदूंच्या विरोधामध्ये, हिंदुस्थानच्या विरोधामध्ये जर उद्धव साहेब बोलतील, ते वक्फला विरोध करतील, ते मुस्लिम मुद्दे मांडणार नाही, तर मुस्लिम मतदार त्याच्यासोबत असतील का? या ठिकाणी हा एक मोठा प्रश्न पडतो. कारण बघा, ज्या ठिकाणी चांगलं मुस्लिम नेतृत्व नाही त्या ठिकाणी फक्त मुस्लिम समाज हा पाठिंबा देतोय गैर मुस्लिमांना, आणि ज्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार हा स्ट्रॉंग असेल किंवा त्या ठिकाणी मुस्लिम स्ट्रॉंग असतील त्या ठिकाणी मुस्लिम फक्त स्ट्रॉंग मुस्लिमांनाच तो पाठिंबा देत असतो. ही एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. आता जो विषय होता, आपला विषय होता की त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी काय बोललं होतं. जे हिंदूंचे जननायक असतील किंवा हिंदू सम्राट असतील, तरी त्यावेळेस बोललं होतं, जर तुम्हाला मुस्लिमांचं जर तुम्हाला नेतृत्व करत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची सुनता करून घ्यावी लागेल, त्याशिवाय तुम्ही ते नेतृत्व करू शकत नाही. याचा अर्थ काय? कारण जोपर्यंत तुम्ही त्यांना कितीही आपले माना ते तुमचे कधी होऊ शकत नाहीत. तुम्ही त्यांना किती जीव लावा ते तुमचे होऊ शकत नाहीत. तुम्हाला एकच पर्याय उरतो, तो म्हणजे तुमची राजकीय सुनता, तुम्ही सामाजिक तुम्हाला सुनता हे करून घ्यावीच लागते. त्याशिवाय तुम्ही त्यांना पटवून देऊ शकत नाही की मी तुमचाच आहे, आणि तोपर्यंत तुमचा पक्ष हा सिक्युअर नसणार आहे. आता जे हिंदू सोबत आहेत ते सोबत राहतील गॅरंटी नाही, कारण त्यामधीलच त्यांचे 18 आमदारांची म्हणणं असं होतं की आपण चला आपले जे युती आहे सोबत जाऊया, आपण आघाडी सोडूया, ते आत्ताच म्हणतात, आणि अजून काही दिवसामध्ये ते कधी शिंदेसोबत जातील याची काही गॅरंटी नाही. आता ते बाळासाहेबांचं तुम्हाला मी वाक्य बोललो होतो, बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस कोणतं वाक्य असं बोललं होतं, त्यांनी काय बोललं होतं नेमकं, आणि ते आज उद्धव ठाकरे ते ऐकून ते लागू करून घेतात का, किंवा उद्धव ठाकरे हे सुनता करून घेतील का? कारण त्यांनी स्पष्ट बोललं होतं, मुस्लिमांचं नेतृत्व जो करेल तो सुनता करून करेल. एक वेळेस काम करा, तो व्हिडिओ बघून घ्या. लांडोर त्याला सरपंच अवलाद, त्याला दूध पाचता, स्वतःच्या लोकांची मात्र त्याने हे करायची, द्वेष करायचा आणि लांड्यांबद्दल मात्र प्रेम दाखवायचं. मुसलमानांचं नेतृत्व करण्याकरता त्या माणसाची सुनता व्हायलाच पाहिजे. ज्याची सुनता नाही तो नेतृत्व करू शकत नाही. जा मुसलमानांना विचारा, काय रे चालेल का बिनसुनत्याचा? राष्ट्रवादी मुसलमान म्हणजे तरी काय? म्हटलं म्हणजे तरी काय काय? दंगलीच्या वेळेला आमच्या अंगावरती येणारे मुसलमान बॉम्ब फुटल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंगावरती गेले पाहिजे, ते जात नाहीत, आमच्याच अंगावर येतात. ही अशी बाळासाहेबांची भाषणं ऐकली की नाही, मनाला कुठेतरी वाटतं उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचेच बायोलॉजिकल पुत्र आहेत का? ते बायोलॉजिकल असतेही, पण त्यांच्यामध्ये हे वैचारिक गुण, हे विचार का नाही आले? आणि नेहमी बाळासाहेब ठाकरेंकडे बघून अजून सुद्धा शिवसैनिक काही प्रमाणामध्ये त्या श्रेणीमध्ये आहेत, आणि जरी असं चालत राहिलं तर ते सुद्धा कधी इकडे कल्टी मारतील हे सांगता येत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी त्यांना राजकीय सुनता करावी लागणार याचं बोलण्याचं दुसरं कारण आहे, ते म्हणजे ज्या वेळेस बघा, जोपर्यंत समोरचा व्यक्ती मुसलमानांच्या कामाचा आहे तोपर्यंत त्यासाठी तो चांगला आहे, आणि ज्यावेळेस त्यांच्या कामाचा तो राहत नाही त्यावेळेस त्याला ते ढोंकून सुद्धा बघत नाहीत.
बाळासाहेब ठाकरे असताना मुस्लिम समाजांचे लोक मुसलमान मातोश्रीच्या आसपास सुद्धा भटकायचे नाहीत. आज ते मातोश्रीवरती मोर्चे काढतात. तुम्हाला यावूनच या गोष्टी समजल्या असतील. आता प्रश्न फक्त एवढा उरतो, आता हे हिंदुत्व, उद्धवांचं जे बेगडी हिंदुत्व आहे त्यांच्यासोबत राहील का, की ते परत त्यांचं हिंदुत्व हे हिरवं होईल, हे आपल्याला काळच सांगणार आहे. पण एवढं निश्चित आहे की उद्धव ठाकरे ना मुसलमानाचे आहेत ना हिंदूंचे आहेत. यासाठी 2 घटना सांगितल्यात, त्या म्हणजे वक्फ बोर्डचे असतील किंवा विशागड्यावरची अनधिकृत बांधकामाचे असतील. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.